शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारा नसतो, तो एक दीपस्तंभ असतो. शांत स्वभाव, दूरदृष्टीचं नेतृत्व आणि शिक्षणातील अपार निष्ठा. आज आपण भेटतोय एका अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी केवळ संस्था उभारली नाही तर पिढ्या घडवल्या. श्री कृष्णाजी नारायण शिरकांडे. एक नाव, एक विचार. संस्थेचा पाया म्हणजे माणूस आणि माणसाचं घडणं म्हणजे खरं शिक्षण. आता त्यांच्या 75 वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाची एक झलक. चला सुरू करूया त्यांच्या जीवनयात्रेचा हा अनमोल दस्तावेज. श्री कृष्णाजी नारायण शिरकांडे यांचा जन्म 23 जुलै 1951 रोजी सांगली जिल्ह्यातील राजेवाडी या छोट्याशा गावात झाला. राजेवाडी हे गाव सोलापूर, सातारा आणि सांगली यांच्या सीमेवर वसलेले, शिक्षणाच्या दृष्टीने मागासलेले. इथे फक्त इयत्ता 7वी पर्यंत शिक्षणाची सोय होती. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. आई वडील अशिक्षित, वडिलांचा व्यवसाय शेतमजुरीचा, 2 वेळचे जेवण मिळणेही कठीण. अशा कठीण काळातही सरांनी आपले शिक्षण सोडले नाही. सरांना 3 भाऊ व 2 बहिणी आहेत. 7 मे 1979 रोजी त्यांचा विवाह कल्पना यादव यांच्याशी झाला. त्यांना 2 मुले, डॉक्टर अभय MD मेडिसिन आणि डॉक्टर अभिषेक MD DNB नेफ्रॉलॉजी आहेत. सरांच्या दोन्ही सुना डॉक्टर प्रीती आणि डॉक्टर कविता या दोघीही कुशल स्त्री रोगतज्ञ गायनेकॉलॉजिस्ट आहेत. सरांना 2 नाती आणि 1 नातू आहे. शिक्षण, संस्कार आणि आदर्शांचे मोल सांगणारा हा कौटुंबिक वारसा आहे. सरांना शेती, निसर्ग आणि फिरणे खूप प्रिय आहे. त्यांना साधं आणि सात्विक आयुष्य आवडतं. विशेष रुचकरपणाच्या मागे लागणं त्यांना मानवत नाही. साधेपणाचं मूर्तिमंत उदाहरण. गावातील जिल्हा परिषद शाळेतून सरांचे शिक्षण सुरू झालं. दिवसा दूध विक्री, रात्री अभ्यास हे त्यांचे रोजचं जीवन. शिक्षण घेताना त्यांनी दररोज 5-5 किलोमीटर चालून शाळा केली आणि मजुरीही केली. हा प्रवास होता संघर्षाचा, पण याचं रूपांतर झालं जिद्दीत. पुण्याच्या विद्याभवन कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून B.Ed व पुढे MSc म्हणजे विज्ञान आणि M.Ed म्हणजे शिक्षणशास्त्र पूर्ण केलं. पुण्यातील आश्रमगृहात राहून त्यांना दिवसा काम, रात्री अभ्यास आणि शिस्तबद्ध जीवन जगावं लागलं. त्यांचा खरा शिक्षक म्हणजे स्वतःचा संघर्ष. 1975 साली श्री शिरकांडे सरांची विद्याभवन संस्थेच्या विश्वस्त मंडळात संचालक म्हणून नियुक्ती झाली. 1977 साली मुंबईच्या घाटकोपर येथे विद्याभवनची नवीन शाखा स्थापन करण्यात आली आणि सरांना व्हाईस प्रिन्सिपल म्हणून नियुक्त करण्यात आलं. 1987 साली त्यांच्या कार्यकुशलतेमुळे सरांची प्राचार्यपदी नियुक्ती झाली. 1996 साली शिरकांडे सरांनी चेंबूर येथील एलिझाबेथ शाळा दत्तक घेऊन तिचा विद्याभवनमध्ये समावेश केला. या निर्णयामुळे संस्थेचा माध्यमिक इंग्रजी विभाग शासनाच्या अनुदान योजनेत सामील झाला. हा बदल म्हणजे शिरकांडे सरांच्या शैक्षणिक दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण ठरला. घाटकोपर शाखेतील त्यांचं योगदान केवळ प्रशासकीय मर्यादेत नव्हतं, तर ते एका क्रांती समान होतं. सरांनी इथे 100% निकालाची परंपरा, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम आणि व्यवस्थापनात पारदर्शकता आणली. संस्थेतील प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यात सुसंवाद आणि विश्वासाचं नातं निर्माण केलं. शाळेतील अंतर्गत व्यवहार, नैतिकता, शिस्त आणि मूल्य शिक्षण यामध्ये शिरकांडे सर हे मार्गदर्शक ठरले. सरांनी नवी मुंबईत नेरू येथे विद्याभवनची नवीन शाखा स्थापन केली. संपूर्ण आराखडा, इमारतीचं नियोजन, शिक्षकांची निवड, अभ्यासक्रम विकास ह्या सर्व प्रक्रिया त्यांनी स्वतःच्या देखरेखीखाली केल्या. विद्यार्थी शिक्षक नात्याला प्राधान्य
आणि आधुनिकतेसह मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यावर भर दिला. आज नेरूळ शाखेतून हजारो विद्यार्थी घडत आहेत आणि हे संपूर्ण श्रेय शिरकांडे सरांच्या दूरदृष्टीला जाते. सुरुवातीला अत्यंत कमी विद्यार्थी होते, पण शाळेची उत्तम शिस्त, संस्कार, तळमळीचे शिक्षक आणि SSCचा अत्यंत चांगला निकाल पाहून अनेक विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी या शाळेमध्ये धडपड लागले. म्हणून शाळेचा विस्तार होत गेला. जवळजवळ आज मुंबईमध्ये 10,000 चौरस मीटर म्हणजे जवळजवळ 2.5 एकर जागा संस्थेची त्या ठिकाणी आहे. नेरूळमधील मध्यमवर्गीयांचं आणि गरीब मुलांसाठी ही एक शाळा आदर्श शाळा म्हणून पुढे येत आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. त्या ठिकाणी आपण 11वीचं ज्युनियर कॉलेज आपण सुरू केलेलं आहे, त्यालाही प्रतिसाद उत्तम मिळतोय. शिक्षकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना समजून घेणं आणि व्यवस्थापनाशी समन्वय यामुळे सरांनी शाळेत स्थैर्य निर्माण केलं. सरांनी समाजसेवा आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी मोलाचे कार्य केले. महाराष्ट्रात भूकंपाने होरपळून निघालेल्या विद्यार्थ्यांसाठी 1,00,000 रुपयांचा निधी आणि कपडे जमा करून दिले. सावित्रीबाई फुले पालक योजना, चिल्ड्रन्स एड फंड, लोरेस फाउंडेशन या संस्थांसाठी निधी जमवण्यात सरांचा सिंहाचा वाटा होता. सर शांत स्वभाव, मनमिळावूपणा आणि नैतिक मूल्यांवर ठाम विश्वास असणारे आहेत. प्रत्येक प्रश्न शांतपणे ऐकून निर्णय घेणं हे त्यांचं वैशिष्ट्य. घर आणि संस्था यामध्ये उत्कृष्ट समतोल राखणं हे त्यांचं ठास वैशिष्ट्य. मुलांना लहानपणापासूनच अभ्यासात मदत करणं, गृहपाठ तपासणं, योग्य संस्कार देणं आणि जीवनाची दिशा दाखवणं हे त्यांनी वडिलकीच्या भूमिकेतून अगदी समर्पण भावाने निभावलं. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2000. 5 सप्टेंबर 2001 रोजी भारत सरकारने राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती श्री कृष्णकांतजी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्यासाठी, संस्था व्यवस्थापनात पारदर्शकतेसाठी आणि एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना दिलेल्या वैयक्तिक स्पर्शासाठी हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर त्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण गौरव पुरस्कार देखील प्राप्त झाला. या पुरस्कारांनी शिक्षणासाठी घेतलेल्या लढ्याचं मूर्त रूप साकारलं. शाळा म्हणजे केवळ इमारत नव्हे, ती संस्कारांची कार्यशाळा असते आणि त्या कार्यशाळेचा खरा शिल्पकार असतो शिक्षक. प्राचार्य कृष्णाजी नारायण शिरकांडे सर हे नाव म्हणजे शिक्षकाच्या मूळ तत्वांचा झरा. साधेपणा, समर्पण आणि सतत शिकवण्याची आस. त्यांनी विद्याभवन संस्थेला आकार दिला, पिढ्यांना घडवलं आणि शिक्षणात मूल्यांची जोपासना केली. ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न मनापासून केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राजेवाडी गावातील प्रत्येक घरातून आज पदवीधर घडले आहेत. त्यांनी कधीही प्रसिद्धीच्या मागे धाव घेतली नाही, पण त्यांच्या कार्याने त्यांचं नाव सर्वदूर झालं आहे. आदरणीय श्री कृष्णाजी नारायण शिरकांडे सर, तुमचं संपूर्ण आयुष्य म्हणजे पुणे विद्यार्थी गृह संस्थेची संजीवक प्रेरणा आहे. शिक्षण, मूल्य आणि सेवाभाव यांचा झरा तुमच्यामधून अविरत वाहत आहे. आज आपण 75व्या वर्षात पदार्पण करत आहात. हा क्षण केवळ तुमचा नाही तर संपूर्ण संस्थेचा सन्मान आहे. पुणे विद्यार्थी गृह परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा, कृतज्ञता आणि साष्टांग नमस्कार. तुमचं मार्गदर्शन, तुमचं नेतृत्व आणि तुमचं शांत, सुसंस्कृत व्यक्तिमत्व हे आमच्यासाठी नेहमीच दीपस्तंभ राहील. दीर्घायुष्यी रहा, निरोगी रहा आणि आमच्यावर तुमचं आशीर्वादरूपी छत्र सदैव राहू दे, हीच प्रार्थना. वाढदिवसानिमित्त त्यांना मानाचा मुजरा.
शिक्षक म्हणून नाही तर एक माणूस म्हणूनही ते आपल्याला सतत शिकवत राहतील. त्यांचं आयुष्य हे केवळ आठवण नव्हे, ती आहे एक प्रेरणा.